हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी अंकिता, आपलं ह्या छानशा व्हिडिओमध्ये मी तुमचं परत एकदा खूप मनापासून धन्यवाद करते. आणि हो, तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहता, त्याला कमेंट्स करता, लाईक करता आणि तुमचा एवढा सारा वेळ घेऊन हा माझा व्हिडिओ पाहायला येता, त्याच्यापासून खूप खूप छान आणि खूप धन्यवाद. खरंच परत एकदा. बरं, पाऊस चालू झाला आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे तर मस्त पावसाने धमाल करून टाकली आहे. तर आता ह्या पावसामध्ये गारगार वातावरणामध्ये असं गरम गरम सूप किंवा भजी, तर हे सगळं आता होतच राहणार आहे, हो की नाही? तर चला, माझ्या तर सूपाला सुरुवात झाली आहे. म्हणजे मी ते मस्त इन्स्टंट सूप बनवलेलं आहे आणि आता ते थंड होण्यासाठी ठेवलं आहे. तोपर्यंत हा सगळा भांड्यांचा पसारा आवरून घेते. तर म्हटलं रिकामं बसण्यापेक्षा ते थंड होईल थोडंसं, म्हणजे गरम गरमच प्यायचं आहे, पण थोडंसं जरा थंड होईपर्यंत पटकन माझी भांडी घासून होतील हो. बाकीचं पुढचं काम करायला म्हणजे आपण मोकळे, हो की नाही? चला, भांडी घासून घेते. चला, भांड्यांचा पसारा आवरून झालेला आहे. बाकी काय काम नव्हतं. आता मला स्वराला आणायला जायचं आहे. तर म्हटलं चला थोडंसं असं हे गरम गरम सूप पिऊन घेऊया. जास्त काही थंड नाही झालं. माझी भांडी लगेच झाली. भांडी घासायला किती वेळ लागतो हो आपल्याला. सवय आहे आता त्या गोष्टींची, हो की नाही? चला, सूप पिऊन घेते आता. रिकामं बसायचंच नाही. एक काम झालं तर दुसरं काम आपल्याकडे असतंच. माझं काय हो, सगळ्यांचं तेच असेल, हो की नाही? चला असो. आता काय, पटकन लगेच तयार झाली सूप पिऊन आणि मग स्वराला आणायला गेली. कारण स्वराच्या ट्युशनचा टाईम थोडासा चेंज झाला आहे. अहो घेऊन यायचे येताना 8-8:30ला, पण आता 7 वाजता मिसने बोलवलं आहे. तर मग काय, मला जावंच लागलं आणि आता हे रोजचं चालू होणार आहे. देव इथेच आहे हा, खरंच. म्हणजे मला तो अनुभव आहेच चांगलाच. बघा, आत्ताचं पण मी तुम्हाला सांगते. माझा संध्याकाळी दिवाबत्तीचा टाईम आहे, संध्याकाळी 7 वाजता. तर मी फटाफट अगरबत्ती वगैरे दिवाबत्ती केली आणि मला गाणी वगैरे अशी ऐकायची सवय आहे संध्याकाळी. म्हणजे जेवण करता करता आपण गाणी वगैरे ऐकायची. पण काय करणार, आता मला आणायला जावंच लागलं आणि आता हे रोजचं होणार आहे माझं. कारण संध्याकाळी 7 वाजताच ती ट्युशनमधून सुटणार आहे. मग येता येता मला ही अशी छान आरती मिळाली. म्हटलं अरे वा, मस्त, मन प्रसन्न झालं ते सगळं बघून, हो की नाही? तुम्ही पण छान दर्शन केलात ना? बरं झालं. चला, आता हे मी काय करते आहे, आहोंना माझ्या मस्त आज चीज सँडविच खायचं आहे. अहो म्हणाले अंकिता मस्त चीज सँडविच बनव आणि चहा बनव गरम गरम. म्हटलं ठीक आहे, या तुम्ही, मी बनवून तयारच ठेवते. म्हणजे बॅटर आता बनवून घेते आणि आल्यानंतर ते गरम गरम तव्यावरती टोस्ट करून घेईल. तव्यावरती केले ना अगदी खरपूस होतात, मस्त लागतात. चला, ह्याची रेसिपी सांगते. बटाटे उकडून घेतले होते, कांदा टाकायचा एक, मिरची टाकायची चवीनुसार, कोथिंबीर टाकायची आणि मसाल्यांमध्ये मीठ टाकलं आहे, काळी मिरी आणि थोडंसं ऑर्गेनो टाकलं आहे. बस, बाकी काहीच नाही. असं मस्त बटाट्याचं तुम्ही बनवून ठेवा आणि मग गरम गरम कोणी येत असेल किंवा तुम्हाला खायचं असेल तर असं आपल्या ब्रेडला हे सगळं बॅटर लावायचं. चला, पुढे सांगतेच आहे मी तुम्हाला. बघितलात ना, तुमच्या समोरच आता आहो आलेत. तर म्हटलं ते आलेत, ते बसतील, थोडंसं फ्रेश वगैरे होतील, हातपाय धुतील. तोपर्यंत म्हटलं चला डाळीला फोडणी करून घेऊया. एका साईडला डाळ ठेवली आहे आणि एका साईडला आता हे सँडविच बनवायला घेतलं आहे. तर आहोंना पाहिजे आहे, तर काय आम्ही काय आहोंचं तोंड थोडी बघत बसणार यार. आम्हाला पण लागणारच ना. तर आता सगळ्यांसाठीच इथे बनवते आहे. तर आता गरम गरम म्हटलं मुलांना पहिला देते, कारण हे गरम गरम खाण्यातच मजा आहे. म्हणून म्हटलं आहो यायची वाट बघत होती. म्हणजे एकदा तवा ठेवला की त्याच्यावर अगदी फटाफट सगळे सँडविच आपले तयार होतील. तर बघा, ब्रेडवरती हे
बॅटर होतं ते लावून घेतलं सगळं. बटाट्याचं. आलूच येतं आहे तोंडामध्ये सारखं. बटाट्याचं जे बॅटर होतं बनवलेलं मी, ते ब्रेडला लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती चीज टाकून घ्यायचं. बरं, तुम्हाला ब्रेडला इकडे चटणी वगैरे अगोदर लावायची आहे तर तीही लावू शकता. पण आमच्या आहोंना थोडं तिखट चालत नाही. आम्हाला आवडतं, मला दुर्वेस वराला आवडतं, पण आहोंना नाही आवडत. आणि मी ह्या बॅटरमध्ये आहे ना मिरची टाकली आहे ना, तर मग मी चटणी वगैरे काय करत नाही बसली. मी अगदी साधं सोपं आणि लगेच होईल असं सँडविच हे बनवलेलं आहे. आणि चीज सँडविच खायचं आहे म्हटलं ठीक आहे, चहाबरोबर हे असं चांगलं लागेल. आणि खरंच सांगते खूप छान लागलं होतं. तर ब्रेड घ्यायचा, ब्रेडवरती हे सगळं बॅटर टाकायचं आणि चीज तुमच्या हिशोबाने टाका. मला अशी तुकडे तुकडे करून चीज सगळीकडे पसरवून टाकायची सवय आहे, तर मी त्या पद्धतीने टाकते. म्हणजे एका चीजमध्ये आपण 2 ब्रेडला ते चीज वापरू शकतो, हो की नाही. असं हे चीज असं मी टाकते. बघा, ही अशी पद्धत आहे माझी. म्हणजे ते सगळ्यांना व्यवस्थित पण मिळतं आणि ते व्यवस्थित पसरलं पण जातं. त्याच्यावर अजून एक ब्रेड लावायचा, त्याला छान दाबून घ्यायचं आणि असे तव्यावरती थोडंसं तेल किंवा तूप किंवा बटर, मी इथे तुपाचा वापर केला आहे. तुपाने ना त्याला छान अशी खरपूस पण येतं आणि त्याला ना चांगली व्यवस्थित चव येते. तर इथे एक सँडविच माझं तयार झालं आहे. आता दुसरं करायला घेतलं आहे. तुपाची एक धार सोडायची आणि त्या तव्यावरती हे सँडविच दोन्ही बाजूने असे लालसर भाजून घ्यायचे. आहे की नाही मस्त? खूप छान आणि पटकन होणारे हे सँडविच आहेत. तुम्हाला जर खरंच कधी इच्छा झाली, आणि सँडविच कोणाला आवडत नाही हो, सगळ्यांनाच आवडत असतील मला तरी असं वाटतं आहे. हे असं मस्त टोमॅटो सॉस आणि चीज सॉस ह्याच्याबरोबर आम्ही डीप करून करून खाल्लेलं आहे. आणि बरोबर गरम गरम चहा. आहोंना तर खूप आवडलं, मला पण, स्वराला पण आणि दुर्वेशला पण. मस्त एन्जॉय केलं आहे आम्ही संध्याकाळचा. चला आता परत किचनमध्ये यायचं आहे. किचन काय आपला पिछा सोडत नाही बाबा. किचनमध्ये आली आहे आणि आहोंने इथे सगळ्या ह्या भाज्या घेऊन आल्यात. म्हणजे शेवग्याच्या शेंग आणली आहे, दुधीची भाजी आणली आहे आणि त्यांना गवती चहा आवडते, तर ती गवती चहा घेऊन आली आहेत. थोडंसं कढीपत्ता आहे आणि आज ही भाजी बनवणार आहे. याला ना पडवळ असं म्हणतात. तर ही पडवळची भाजी आज मला बनवायची आहे. त्याच्या अगोदर आहोंकडे सँडविच दिलं आहे, म्हटलं आता थोडंसं काम पण करा. तर त्यांना लसूण, आलं आणि काळी मिरी हे मी खलबत्त्यामध्ये देऊन चेचून ठेवायला सांगितलं आहे. आणि तोपर्यंत येते आता मी भाजीची तयारी करते. तर ही पडवळ आहे ना, जास्त काही आम्ही आणत नाही, मुलांना आवडत नाही, पण आहोंनी आज आणलेलीच होती. म्हटलं चला बनवूया आज ही पडवळची भाजी आहे. बटाटा टाकूनच बनवली आहे आज. दिवसभर काय म्हणजे संध्याकाळपासून आमचा बटाटाच चालू आहे. तर बघा, ही अशी सोलून घ्यायची आहे. पहिला असं होतं आणि मग आता मी तुम्हाला दाखवलं की ते असं झालं आहे. मग इकडे हॉलमध्ये येऊन बसली आणि ही सगळी भाजी आहे ना अशी उभी उभी कापून घेतली आहे. धुवून घ्यायची, धुतल्यानंतर मग ती कापायची आहे. तर इथे सगळी ही उभी उभी भाजी कापून घेतली आहे. चला आता भाजी कशी बनवायची हे तुम्हाला दाखवते मी. तर बघा, इथे कढईमध्ये राईचं तेल टाकलं आहे मी. तर आता राईच्या तेलाला खूप वास असतो, वासच म्हणतात ना, हो वास येतो राईच्या तेलाचा. म्हणून काय करायचं माहिती आहे, हे बघा, ही पद्धत आहे माझी. म्हणजे ना थोडंसं मिठाचं पाणी घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि हे मिठाचं पाणी त्याच्यामध्ये सोडायचं आणि थोडा वेळ गॅस बंद करून ठेवायचा, परत चालू करायचा आणि मग परत आपल्या तेलाला चांगली एक वाफ आली ना, मग त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, कांदा मिरची टाकून खरपूस लाल होईपर्यंत ही कांदा मिरची भाजून घ्या. बरं, आता मी ह्यामध्ये जे मी आहोंना चेचून ठेवायला सांगितलेलं म्हणजे आलं, लसूण आणि काळी मिरी हे टाकून घेतलं आहे त्यामध्ये. आणि हे पण छान एकजीव करून लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. एक टमाटर कापून घेतला आहे, तो टमाटर पण आपण त्याच्यामध्ये टाकूया. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे टमाटर आपला लवकर मऊ होतो. चला तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत, म्हणजे आपले नेहमीचेच. पहिला हळद टाकून घेतली आहे, 1.5 चमचाभर अशी आपल्याला धना पावडर टाकायची आहे.
आणि जिरा पावडर टाकायची, अर्धा चमचा मी जिरा पावडर टाकली आहे. आणि लाल तिखट नाही सॉरी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे, कारण की मिरचीचा वापर केला आहे त्यामुळे मी लाल तिखट नाही वापरलं आहे. मिरच्या भरपूर साऱ्या टाकल्यात मी, तर भाजी उगाच तिखट होणार, तर म्हणून लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे मी. आणि मीठ टाकून त्याला झाकून ठेवायचं. बघा टमाटर आपला इकडे छान मऊ झाला आहे. त्यानंतर आता मी इथे बटाटे कापून घेतलेले, ते बटाटे सगळे टाकून देऊया आपण ह्यामध्ये. चला तर बटाट्याला पण एक वाफ काढून घ्यायची. आणि ही पडवळ जी उभी उभी कापून ठेवली आहे मी, पडवळ शिजायला अजिबात वेळ लागत नाही, ही भाजी लवकर शिजली जाते. म्हणूनच थोडासा बटाटा आपला मऊ करून घ्यायचा त्या मसाल्यांमध्ये. आणि ही पडवळ टाकून हे पण छान एकजीव करून घ्यायचं, कारण की मसाला अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूने लागला पाहिजे. चला तर इथे पडवळ आणि बटाट्याची भाजी आपली तयार आहे. पडवळची भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत, तर शिजायच्या अगोदर म्हणजे गॅस बंद करायच्या अगोदर आहे ना, आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचाभर असा आपल्याला आमचूर पावडर टाकायची आहे. कारण की आमचूर पावडर टाकलात ना तर त्याला छान आंबट तिखट अशी चव येते ह्या भाजीला, आणि ती अप्रतिम लागते खरंच. तुम्ही नक्की बनवून बघा. हां मी तुम्हाला सांगितली ही भाजी कशी बनवायची. हां ज्यांना येत नसेल त्यांना आणि मेन म्हणजे ही राईच्या तेलामध्ये बनवली आहे, तर त्याचा स्वाद काय वेगळाच लागला असेल. कधी कधी तुम्ही पण वापरून बघा राईचं तेल. असं काही नाही आहे की फक्त आपण शेंगदाण्याचंच तेल वापरलं पाहिजे. सगळ्या तेलांचा उपयोग करायचा जेवणामध्ये, म्हणजे ते आपल्या शरीराला चांगलं असतं. चला तर आहुंनी आता इथे फणस कापायला घेतला आहे. तर माझ्या चपात्या बाकी आहेत, तर मला म्हणाले की थांब पहिला आपण फणस कापूया आणि मग त्याच्यानंतर आहे ना तू चपात्या करून घे, म्हणजे लगेच आपण जेवायला बसूया. आणि सँडविच खाल्लं होतं ना तर पोट भरलेलं होतं, म्हणून म्हटलं की चला आपण पहिला हे फणस करून देऊया. तुम्हाला माहिती आहे का, फणस ह्या टायमाला ना छोटा घेऊन आलेलो आम्ही. त्या दिवशी रिसॉर्टला गेलो आणि फणसाची तिथे फणस विकत होते, तर मग मला दिसलं आणि फणस आवडतो यार, पहिल्यापासून खाल्ला आहे तर ते आवडतोच. म्हणजे बघितलं असं वाटतं नाही तो घेतलाच पाहिजे, आपण कापूया. आणि आहोंना येतो कापता वगैरे व्यवस्थित, पण छोटा घेतल्या कारणामुळे त्याचे गरे खूप छोटे होते, म्हणजे ते खाल्ल्यासारखे वाटलेच नाही. त्यामुळे आता लक्षात ठेवलं आहे की घेतला तर मोठाच फणस घेणार आहे, मग तो एक घेतला तरी चालेल. इथे हावऱ्यासारखे आम्ही 2 फणस घेतले आणि त्याचे छोटे छोटेसे असे गरे मिळाले, पण बिया खूप मोठ्या होत्या, तर बिया अशा काढून ठेवल्यात मी. आता त्या छान हे करेल, उकडून घेईल आणि मग त्या बिया खाऊ आम्ही कधीतरी अशा, आहे की नाही. अजून एक फणस आहे तो दुसऱ्या दिवशी कापणार आहे. तर चला अशा प्रकारे इथे फणस पण आमचा कापून झालेला आहे आणि हे सगळा हा कचरा आता भरती आहे. चला तर आता गरम गरम चपात्या करते, म्हणजे डाळ भात आणि भाजी चपाती असं आता मस्त आम्ही जेवून घेऊ. बरं हा व्हिडिओ आता इथेच थांबवते, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया. बाय.